तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. मला हसू कशाचं आलं व्हिडिओच्या स्टार्टलाच, मला एक काल दादानी कमेंट केली, अहो ताई तुम्ही आता नवीन शेतकरी नाही राहिले, आता झाले की जुने. आणि आईबद्दल पण थोडंसं बोलले ते, तर मला ते हसू आलं त्यांचं की मी नवीन शेतकरी म्हणते. अहो दादा, आटील शेतकरी बनायला जन्मापासून राबायला लागतं शेतामध्ये, आणि आपण आता 35च्या पुढं येऊन शेती करायला लागणार, तर आपण नवीनच राहणार, कायम नवीन राहणार, मरेपर्यंत नवीन राहणार. आमचे चौधरी साहेब तर म्हणतात, राणे आता आपण अर्ध आयुष्य संपले आपलं. आता जगतात किती, जेमतेम 70-75 वर्षापर्यंत लोक जगतायत, कारण आयुष्य कमी झाले लोकांचं. पहिलं 100 वर्ष 110 वर्ष जगत होते, आता कोण जगते एवढे दिवस. जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत माणसाचं आयुष्य राहिले आत्ताच्या पिढीचं, आपल्या जनरेशनचं. म्हणतात अर्ध तर वय संपलं बाबा राणे आपलं, आणि म्हातारपणाला शेती करायला आलो आहे. म्हणून मी म्हणत असते की आम्ही नवीन शेतकरी. तर असो, आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे मी 5:30-5:45 झालेत आता जवळजवळ. आणि आज चौधरी साहेब घरी असल्यामुळं जरा व्यवस्थित अवतार आहे माझा, कारण मग मला ही मेहनतीची कामं करायला लागत नाही. तरी पण मला सांगून गेले, शेण उचलून टाक, सगळं शेण उचलून टाक. चौधरी साहेबांनी वैरण केली. आणि व्हिडिओ उशिरा, ब्लॉग आपला उशिरा स्टार्ट करण्याचं कारण तुम्हाला सांगते. जसं की मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितले की आमचा उकिरडा उचलला आम्ही इथला. इकडे जास्त हवा येते, घरामुळे तिकडे हवा खोपलेली असते आणि इकडे हवा जास्त येते, त्याच्यामुळे आवाज येतो की नाही. तर उकिरडा आम्ही भरून शेतामध्ये नेला. तर ही जागा आम्हाला सोडायची होती, म्हणून इथला उकिरडा हलवला. आणि ते बघा, त्या तिकडे उकिरडा केला आहे, तो नवीन खड्डा केला आहे तिथं. तर तिकडं हे पण सामायिक क्षेत्र आहे, ते पण सामायिक क्षेत्र आहे, पण तिकडचं आहे ते वेगळा गट आहे, हा जो आहे तो वेगळा गट आहे. आणि ह्या गटाच्या वाटण्या झालेल्या आहेत. आता आजच मोजणी झाली आणि खूप माणसं आली होती, दुपारपर्यंत सगळा तोच गोंधळ चालू होता. तर ही वाटणी झालेली, इकडचं ही जी सगळी रिकामी स्पेस आहे ना, ती भावकी आमची. तर त्यांनी ती विकून टाकली आणि माझ्या एका चुलत दिराने घेतलेले तिकडचं. आणि गुड न्यूज अशी की ह्या पिपरी खालची सावली ना, ही सगळी सावलीची जागा आहे ना एवढी, तर हे 2 गुंठा क्षेत्र मी विकत घेतलेले. तर बरेच दिवस झालं विकत घेतलेलं ते, पण ते मी सांगितलं नव्हतं व्हिडिओमध्ये. तर आज त्या मोजण्या वगैरे झाल्यात. आणि मी नेहमी म्हणायची ना की दरवाज्यात सगळं ओपन असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही, काय करता येत नाही. तर आता थोडं आतमध्ये घेता येईल, इकडं काहीतरी छप्पर वगैरे करता येईल, असं नियोजन चालू आहे. अजून बघूया हळूहळू, त्याच्यासाठी पण लगे भांडवल पण पाहिजे असतं आपल्याकडं. तर असं होतं आजचा सगळा दिवस. आणि तरी निम्मत झाले, म्हणजे चुलत भावकीचं होतं ते भावकीने विकून टाकलं म्हणून त्यांचंच मोजले. आणि आमचं जे स्वतःचं होतं ना, आता भावकी आणि आम्ही एकातली होती ही वस्तीपड जमीन, तर त्यांनी ती विकून टाकली. आणि आमच्या हिस्स्याची जी होती ना, तर इकडं मला जी येणार माझ्या हिस्स्याची, मी ही विकत का घेतली, कारण ही तर लोकाची जागा येत होती, भावकीची जागा येत होती. आणि आमची जागा जी आहे आमच्या हिस्स्याची, तर हे जे घर आहे ना, अण्णांच्या भावाचं घर आहे, तर त्या घराच्या पलीकडं म्हणजे मध्ये तिथं म्हणजे मूळ घर, आमचं जुनं घर तिकडं होतं, अण्णांच्या पप्पांचं, म्हणजे माझ्या आजं सासऱ्यांचं घर तिथं होतं, तिकडं त्या घराच्या पलीकडं. तर आम्हाला जी जागा येणार आहे ती त्या भागात तिथं येणार आहे. मग आता आपण इथं घर आपलं एवढं मोठं अंगण, हे इथं घर आहे आपलं, तर अंगण तर पाहिजेच ना. मग दारातली जागा विकायला निघल्यावर आपण कसं शांत बसायचं, म्हणून मग ती जागा विकत घेतली. तर वस्तीपड जागा आहे, माळरान म्हणूनच विकत घेतलेले. आणि 20,000 रुपये गुंठ्याने घेतलेले, 2 गुंठा घेतले फक्त. म्हणजे ते पण कशासाठी, मी नेहमी तुम्हाला सांगत असते, ही पिपरीची सावली म्हणून माझा 1.5 लाख रुपये शेडचा खर्च वाचलाय. तर ती मग सावलीसाठीच मी ती जागा विकत घेतली, की ती जर जागा दरवाज्यातली गेली तर मला लगेच गुरांना 1.5 लाख रुपये घालवायला लागेल शेड करायला. आणि झाडाची सावली कशी ऐकत नाही ना गुरांना, झाडाची सावली पानं जशी हालतील तशी गार हवा येत राहते. आणि तसं पत्र्याची सावली जी असते ना शेडमधली, तर त्याच्यात पंखे जरी लावले तरी पत्र्याची हीट वरनं खाली फेकतं. मग उन्हाळ्याच्या दिवसात शेडमध्ये गुरं थांबत नाहीत, म्हणून मग ती पिपरीच्या झाडाखालची 2 गुंठा तेवढी जमीन मी विकत घेतलेली. आणि मेन बांध आमचा इथून गेलेला आहे, म्हणजे ह्या टाकीच्या अलीकडनं, इथून हे रामफळाचं झाड दिसते ना, हे बघा इथं फक्की टाकली, तर इथून असा टाकीच्या मधनं त्या लिंबाच्या झाडापर्यंत गेलेलं आहे तिकडं. मग थोडीशी जागा दरवाज्यात राहत होती ना, म्हणून मग आम्ही विकत घेतलेली.
तर पलीकडचा कोपरा पण बघूया आता त्याचं काय होतंय ते. माझी वाटणी जर मला इकडं काढून दिली तर मी इकडे घेणार, तिकडची माझ्या वाटणीला येणारी दुसऱ्याला देऊन टाकेल, असं काहीतरी होईल त्याचं पण नियोजन. पण ते आता कधी होईल काय माहिती. ह्याच वाटणे व्हायला आणि जमीन विकत घ्यायला कोणी, त्याच्यासाठी 2 पिढ्या गेल्यात आमच्या. आणि आता ही तिकडचं अजून कधी होईल काय माहिती. जेवढे लवकर मिटवून घेतील तेवढं चांगले. तर असो, मला हीच गुड न्यूज तुम्हाला सांगायची होती की 2 गुंठा क्षेत्र विकत घेतलेलं आहे आपण. आणि आज परत आईकडनं एक वानोळा आलेला आहे. तर मला आईने आंबे दिलेले आहेत आणि इतका गोड आंबा आहे ना तो आईकडनं दिलेला आईने. अक्षरशः त्याच्यात आहे ना साखरसुद्धा टाकायची गरज पडत नाही आमरस जर बनवला तर, एवढा गोड आंबा आहे तो. तर भरपूर दिलेत आईने आंबे. एवढे आंबे दिलेले आहेत. आज आंबा उतरवला वडिलांनी माझ्या आणि हे आंबे दिलेले आहेत. ही आज मी जाळी घेतली भांड्याची, केसावर घेतली. माझी जुनी जाळी लई तुटली होती म्हणून ती जाळी विकत घेतली. तर मला आता त्या आंब्याची आडी घालायची, पण घर एवढेस पाऊस आला तर आम्हाला घरं पुरत नाहीत. ओट्यावर सगळं इकडून वसारं येतील, इकडून वसारं येतील, समोरून वसारं येतात, वटा सगळा वल्ला होऊन जातो. आणि उन्हाळ्याचं हिवाळ्याचं ओटा वापरायला मिळतो, पण पावसाळ्यातनं ओटा वापरायलाच मिळत नाही. सगळीकडनं वसारे येतात आणि घरं छोटी छोटीशी, लय मोठी नाहीत घरं. तर मग कुठं राडा घालत बसायचं घरात. म्हणून माझा विचार चालला आहे. मी म्हणजे चौधरी साहेबांना बोलली की कशाला आणायचे आंबे, त्यांच्यातच त्यांना म्हणायचं पिकू घाला, मग आम्हाला कधीतरी खायपुरते देत जावा. तर चौधरी साहेब म्हणले जाऊ दे, मला तसं काही म्हणू वाटलं नाही. परत पप्पा म्हणजे माझे पप्पा चौधरी साहेबांचे मामा आहेत ना, मला म्हणतात परत मामा म्हणले असते ह्यांना द्यायचं बी बळच, न्याण्या म्हणून मागं लागायला लागतं ह्यांच्या. म्हणून म्हणले मला काय बोलू वाटलं नाही तसं. तर तू आता एक काम कर, ही जाळी आमची अशी पण बसूनच आहे, ह्या जाळीचा वापर होत नाही. तर मला म्हणले ह्या जाळीमध्ये आडी घाल आंब्याची. मग बघू आता ह्याच जाळी घालते. काय माहिती एवढ्या हवेला पिकतील का नाही पिकतील का. पहिल्यांदाच आडी घालणार आहे मी. बघूया आता काय करता येईल ते. चौधरी साहेब म्हणतात पिकल, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबा पिकल्याशिवाय राहतो काय, पाड लागलेला आंबा पिकून जात असतो. तर पिकल का नाही तुम्ही पण मला सांगा. मी आज तर घालून ठेवते आणि जर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं ना की हे पिकल का नाही पिकल ह्याच्यात, तर मग मी जर नाही म्हणून सांगितलं तर मी परत जागा बदलेल बरं का. पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये की त्यात पिकतील का नाही आंबे. सगळीकडनं हवा लागते ना त्याच्यात. ह्याच्यात चिपाडं खाली आणून टाकते आणि आंबे टाकते, तसं जाम झाकण करते त्याचं. जास्त नाहीत. आणि इतके आंबे दिलेत खायला कोण नाही घरी, एवढे मोठे आंबे देऊन ठेवलेत. कशाला दिलेत काय माहिती. 2 माणसं आम्ही, 2-3 माणसं. अण्णा मी तर आंबा शिवत नाही, मला आंबा आवडत नाही. रस भरपूर आवडतो आमरस, पण आंबा खात नाही मी. आणि चौधरी साहेब पण आंबा खात नाहीत, आमचे दात आंबतात. आणि अण्णा पण खात नाहीत. अण्णांनी कधीतरी एखाद्या वेळेला घेतला तरी एखादा, नाद करून म्हातारा माणूस असते, कधी घेतला तरी एखादा, कधीतरी मन झालं तर त्यांचं. नाहीतर अण्णा पण आंबा खात नाहीत. आम्ही रसच करून खातो. आणि इतके मोठे आंबे दिलेत, खायला कोण नाही आणि एवढे मोठे आंबे दिलेत. तर चला मी आडी लावून घेते. मला शेण उचलून टाकायचे. 5:45 वाजले होते मी ब्लॉग स्टार्ट करतानाच. काहीतरी 5:38 का 5:40 होत आले होते. तर 5-10 मिनटं झाली ब्लॉग स्टार्ट करून. आणि परत चौधरी साहेब आले तर मला ओरडत बसतील, म्हणतील तुला जरा आराम मिळाला का नाही की तू डोक्यावरच चढायला जाते माझ्या, शेण तरी उचलायचं ना किमान असं म्हणतील. ते वैरणच आणायला गेलेत, नाही चक्कीत पीठ आणायला गेलेत. आम्ही जिथं दळण टाकत होतो ना ज्या गिरणीमध्ये, तिथं ती गिरण बंद झाली. दुसरीकडं चालू केले देवळालीला, म्हणजे दुसऱ्या गावामध्ये. मग तिकडून दळण आणायचे. मला म्हणले पहिलं दळण घेऊन येतो. 2-4 दिवस झालं ज्वारीच्या भाकरीचं पीठ नाही. अक्षरशः माझं तर जीव सुजल्यासारखं झालं आहे ज्वारीची भाकर कधी खाईल. मला बाबा चपाती कमी आवडते, ज्वारीची भाकर जास्त आवडते. आणि ती 2-3 दिवस झाला आंब्याचा धुमधडाका चालला आहे. आईने पाठवलेलं, म्हणजे चौधरी साहेब वैरण आणायला गेले ना आईच्या रानात की येता आंबे घेऊन येतात. 2-4 पाडाचे पिकलेले झाडाच्या खाली सापडले ना, सकाळी जातात ना वैरण आणायला. मग सगळ्याच्या आधी चौधरी साहेबांना आंबे सापडतात, ते घेऊन यायचं त्यांनी आणि म्हणायचं कर रस आपल्याला. मग 2-4 दिवस झालं ते चपात्या रस ती कंटाळा आलाय मला. असं वाटायला लागले मी कधी पातळ कालवण करते मस्त आणि अशी भाकर त्या ज्वारीची चुरून खाते. बोलताना सुद्धा तोंडाला पाणी येते. माझं काय माहिती, ज्वारीच्या भाकरी शिवाय पोट भरत नाही. मला एकदा आमच्याच वस्तीवरची एकजण माझी चुलत जाऊबाई म्हणली होती, मुंबईला राहायचं आणि भाकरी चुरून खायच्या वे.
तर मी म्हणलं बाबा मुंबईला राहिली तरी पण मला कधी काय भाकर चुरल्याशिवाय पोट भरलं नाही माझं. मी सकाळचं दिवसभर मी टेकून खाऊ शकते, पण संध्याकाळी झोपता नाही ना मला भाकर चुरून खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही माझं. तर बाबा लय गप्पा झाल्या. चला माझं काम व्हायचं नाही. परत दिवस मावळतोय, आता 7 वाजता मावळतोय, पण चौधरी साहेब यायच्या आधी झालं म्हणजे त्यांना बरं वाटतं, नाही तर मग उगाच चिडचिड होणार त्यांची. मग कशाला आपण चिडायसारखं काम करायचे. पहिले आडी लावून घेते आणि शेण वडून नाही, पहिलं शेण टाकून घेते नंतर आडी लावून घेते. कारण आडी काय संध्याकाळी लावली तरी चालेल, पण शेण उशीर झाला तर उकिरड्यावर टाकता येत नाही. तर चला भेटू नंतर आपण. तर मंडळी झालेले शेण उचलायचं सगळं, तिकडचं पण उचलले बरं का. आणि आभाळ आले, भरपूर असं आभाळ आले, गरजतंय खूप जोरात जोरात. हवा तर एवढी सुटली ना, लय हवा सुटली. इकडचं शेण उचललं, शेण उचलल्यावर गायनी पावटी टाकली. सगळ्या गायांखाचं शेण उचलून घेतलं आणि मी हातात घेऊन फिरते पिशवी आंबे पिकू घालायला. चिपाड पण आणून टाकली आडी घालायला आपल्याला. तर पटापट आंबे टाकते. गुरं इकडं आणून बांधायचेत आणि हे काय ते खुराक ठेवायचे गुरांना पावसाच्या आधी. तर चिपाड असे हातरून घेतलेत मस्त. पलीकडनं एक मुरघासाची माझ्याकडे बॅग होती रिकामी, ती बांधून घेतली म्हणजे लय आरपार हवा यायची नाही ना म्हणून. आता हे सगळे आंबे टाकते, मोजून टाकते किती ते. मला अजून माहिती नाही किती आंबे दिलेत. नाही मोजत, जाऊ दे. ह्याच्यावरून परत चिपाडे टाकायला लागतील ना अजून. तर चला आंबे सगळे टाकून नंतर भेटते तुम्हाला. तर असं चिपाडांच्या वरती टाकलेले आपापच बॅटरी ऑन झाली. अंधार पडायला लागलाय ना, आभाळ वगैरे आले सगळीकडे असं, त्याच्यामुळे इकडं आले की बॅटरी ऑन होती मोबाईलची. तर इकडं आडी घातली मी अशी. मला माहिती नाही बरं का, मी पहिल्यांदाच घालते. मी ही घालताना पण माझ्या काकांना बघितलं होतं, मोठ्या काकांना म्हणजे आमच्या भाऊंना बघितलेलं कशी घालतात ते. आता ह्याच्यावर अजून चिपाडा आणून टाकायची, जरा दाट टाकायची आणि टेन्शन नाही आपल्याला. काय मी ही जाळी ना, एक कागद पण काढून ठेवलाय मी जाळीला, कडनी पाणी जाऊ नये म्हणून बांधायला. लागत नाही आता, नंतर लावते. आडी घालते म्हणजे त्याच्यावर चिपाडा आणून टाकते अजून. आणि हे बघा हा कागद काढलाय, हा काळा, म्हणजे जेणेकरून बाजूने पाणी आतमध्ये जायला नको म्हणून. मग कागद बांधला की पॅकच होऊन जाईल, हवा पण नाही जाणार पाणी पण नाही जाणार. तर टाकते चिपाडा आणून. अण्णा आले तर अण्णाला एकदा विचारते आडी बरोबर घातली का. अण्णा आंबा असंच घालतात का पिकायला? आंबा पिकायला घातलेत म्हणलं असंच घालतात का? आडी घातली आंब्याची बघा की, अजून चिपाडा आणून टाकते त्याच्यावर. अजून चिपाडा लागते ना टाकायला का नाही टाकत? वरनं कागद हातरायचं. मग शेडनेट बांधलं चालेल, वरनं झाकलं तर चालेल का कागदच लागतो? ही कागद लावते कडनी जाळीला. ही कागद हा तर काळा आतमध्ये वय आणि कडनी बी बांधावं लागेल काहीतरी. हा हा हा, म्हणजे आंब्यावर पाणी जाणार नाही म्हणून. तर चला मी त्याच्यावर कागदच झाकून घेते. आणि म्हणते ती कागदच झाक त्याच्यावर. त्या आधीच बांधलं असतं तर एवढा त्रास झाला असता का? तेव्हाच नाही बांधलं. तर मंडळी ही कागद असं झाकून पॅक केलंय त्याच्यावर. सगळीकडून पॅक केलंय. तुम्ही गिनीगोला आणलं? कडवा आणतो म्हणलेलं की. तर चला गुरं पाणी पाजू लागते. गाडी तिकडंच उभी केली. काय होतं, गुरं पाणी पित नाही तिकडं आणून ठेवल्यावर, वड घेतात हिरव्याकडंच, म्हणून गाडी तिकडं उभी केली. आणि चौधरी साहेब लागले पाणी पाजायला. तर चला मी पण पाणी पाजू लागते आणि गुरं बांधू लागते.
तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.